नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. सांगवी येथे कृषी विज्ञान केंद्र 2 चे उद्घाटन. शेतकऱ्यांना मिळाली मोठी दिशा. दारव्हा तालुक्यातील सांगवी रेल्वे येथे कृषी विज्ञान केंद्र 2 व शेतकरी निवास भवनाचे भव्य उद्घाटन तसेच खरीपपूर्व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री शरदराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती. या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. माननीय माणिकरावजी ठाकरे, संस्थापक अध्यक्ष नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, डॉक्टर सुब्रोत कुमार रॉय, डॉक्टर शाकीर अली, श्री राहुल भाऊ ठाकरे, अतुलराव ठाकरे, संचालक कृषी विज्ञान केंद्र, डॉक्टर नंदकुमार हिरवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. कार्यक्रमात बोलताना डॉक्टर शाकीर अली यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबतच कोंबडी पालन, शेळी पालन, मेंढी पालन व दुग्ध व्यवसायासारखे पूरक व्यवसाय स्वीकारण्याचे आवाहन केले. अशा व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळून आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर सुब्रोत कुमार रॉय यांनी नमूद केले की कृषी विज्ञान केंद्र 2 हे शेतकऱ्यांसाठी मोलाचे कार्य करत असून संशोधनातून विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, गांडूळ खत आणि बुरशीनाशके यांचा प्रसार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. कुलगुरूंचे विचार. प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री शरदराव गडाख यांनी विदर्भातील शेती, शेतकरी आत्महत्या आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विदर्भातील सुपीक जमीन, उपलब्ध पाऊस आणि वातावरणाचा योग्य वापर करून समूह शेती व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. यावेळी त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही दिली. अध्यक्षीय मनोगत. अध्यक्षीय भाषणात माननीय माणिकरावजी ठाकरे यांनी सांगितले की लहानपणापासून शेतीबद्दल असलेल्या आकर्षणातूनच सांगवी येथे कृषी विज्ञान केंद्र उभारण्याची प्रेरणा मिळाली. या केंद्राच्या उभारणीत तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे केंद्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा गौरव. कार्यक्रमाच्या शेवटी नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती तसेच पशुपालनात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला शामराव बापू देशमुख, बाबू पाटील जैत, दादासाहेब देशकरी यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोयर सर, इंगोले सर, खोडे सर, चौधरी सर व कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. वृत्त संकलन गणेशराव देशकरी, दारव्हा तालुका प्रतिनिधी, गौरव प्रकाशन न्यूज. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.